भव्य दिव्य असा कोकण महोत्सव या ठिकाणी साजरा होतोय आणि या कोकण महोत्सवाचं औचित्य साधून या ठिकाणी आमने सामने डबलवारी बंधाचा जिंकणी सामना या कला महोत्सव या ठिकाणी आयोजित केला गेलेला आहे। त्याबद्दल माझ्या भूतेश्वर प्रासादिक भजन मंडळातर्फे मी या शिवसेना शाखा क्रमांक 4 चे सर्व पदाधिकारी यांचे मनपूर्वक आभार मानतोय, त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय। आजच्या या कार्यक्रमासाठी आम्हा 2 मुवांची निवड या शिवसेना शाखा क्रमांक 4 च्या वतीने करण्यात आलेली आहे। मी स्वतः संतोष दत्ताराम जोईल, भूतेश्वर प्रासादिक भजन मंडळ, मुक्काम पोस्ट खुडी, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग। मला या ठिकाणी पक्वादाची साथ करतात ते सन्माननीय माझे परममित्र सन्माननीय जयदीप सावंत, त्याचप्रमाणे तबल्याची साथ संगत करतात ते माझे ज्येष्ठ चिरंजीव पार्थ जोईल आणि सख्याला साथ संगत करतायत माझे छोटे चिरंजीव गंधार जोईल आणि माझी सर्व कोरस मंडळी, त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय। आज माझ्या जोडीला असलेले माझे प्रतिस्पर्धी बुवा, सुप्रसिद्ध भजन सम्राट कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम यांचे पट्टशिष्य म्हणून ज्यांची ख्याती कीर्ती या भजन क्षेत्रामध्ये गाजते ते सन्माननीय श्रीकांत शिरसाट बुवा, यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय। त्याप्रमाणे त्यांचे तबलावादक, तबलावादक, कोरस मंडळी यांचे सुद्धा मनस्वी आभार मानतोय। त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित गोरगरिबांचे कैवारी सन्माननीय प्रकाश दादा सुर्वे या ठिकाणी उपस्थित आहेत। उत्तर मुंबई लोकसभा प्रमुख आमदार यांचे एका जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया। त्याचप्रमाणे विभाग प्रमुख सौ मीनाताई पानमंदे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय। त्याचप्रमाणे विभाग प्रमुख श्री मनोहर देसाई, त्याचप्रमाणे शाखा प्रमुख दिलीप परब, त्याचप्रमाणे शाखा प्रमुख महिला वैशाली मोरे यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे आयोजक सर्व मंगेश भाऊ पंगारे उपविभाग प्रमुख यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय, त्यांना सुद्धा लाख लाख धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतोय। त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित कोकण रत्न पुरस्काराने सन्मानित केले गेलेले माझे परममित्र आमचे मार्गदर्शक उदय आयरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा एका जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया। त्याचप्रमाणे आनंद धुरी बुवा, सन्माननीय विठ्ठल गावडे बुवा, सन्माननीय शरद कदम बुवा, सन्माननीय राणे साहेब, त्याचप्रमाणे वारंग बुवा, त्याचप्रमाणे सन्माननीय शरद हरमलकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा मनस्वी आभार मानतोय। माझे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय बाबू सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा मनस्वी आभार मानतोय। माझे गुरुबंधू सन्माननीय प्रसाद पाटकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा मनस्वी आभार मानतोय। पोलीस साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा आभार मानून या ठिकाणी जमलेल्या सर्व भजन रसिक मायबाप श्रोतेना त्रिवार वंदन करू। निश्चयाचा महागुरु बहुत जनाचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी म्हणून त्यांनी इतिहासाचं पाप सोनेरी अक्षराने लिहिलं। या महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण जगताचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून 14 विद्या 64 कलेने नटलेल्या गणपती गणरायाला वंदन करून, विद्येची देवता शारदा मातेला नमस्कार करून, शिवसेना प्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्य आणि पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून जमलेल्या तमाम भजन रसिक मायबाप श्रोत्यांच्या साक्षीनं या ठिकाणी आमने सामने यांची संगीत डबलवारी बंधाच्या जंगी सामन्याला आता भगवंताच्या नामस्मरणाला सुरुवात करतोय। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। खरोखरच आज या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी सन्माननीय प्रकाश दादा सुरू या ठिकाणी उपस्थित आहेत। पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद यांच्यासाठी करा, कारण छत्रपती शिवाजी महाराज संत महंतांचं भजन कीर्तन ऐकण्यासाठी बसत होते आणि आज या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी एवढा भरगच्च कार्यक्रम त्यांच्या पाठीशी आहे। पुन्हा एकदा दुसऱ्या कार्यक्रमासाठी जायचं आहे त्यांना, तरी सुद्धा परमेश्वराचं नामस्मरण श्रेष्ठ आहे हे त्यांनी जाणलं आणि या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। परमेश्वराने तुम्हाला उदंड आयुष्य देवो, तुमच्या मनामध्ये जेवढ्या इच्छा आकांक्षा आहेत त्या भगवंताने पूर्ण कराव्यात याची या ठिकाणी भगवंताच्या चरणाशी प्रार्थना करतोय। तुम्हाला लाख लाख सलाम या ठिकाणी व्यक्त करतोय आणि भगवंताच्या भजन रूपी सेवेला सुरुवात करतोय। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। बुवानी आमच्या अतिशय सुंदर
भजनाचं सादरीकरण केलेलं आहे. मला वाटलं की या ठिकाणी मला संधी मिळतेच, प्रकाशदादा सुर्वे यांच्या समोर भजन करण्याची संधी मला मिळते याची मी वाट बघत होतो. पण बुवा तुम्हाला लाख लाख सलाम करतो, थोडक्यावरतीच कार्यक्रम आवरला. म्हणजे माझ्या 2 नंबर पर्यंत जाऊन पोचला. मी म्हटलं 3 नंबर पर्यंत जातात की काय. पण या ठिकाणी प्रकाशदादा सुर्वे आमदार यांच्याकडून माझ्यासाठी 5001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा त्यांचं नावच गोरगरिबांचे कैवारी आहे, एवढं लक्षात ठेव. कारण आउटला पण आवाज येत नाही. जरा जरा आवाज द्या ना आउटला. पक्वाचा आवाज आहे ना, मॉनिटरला पण येत नाही आणि आउटपुटला पण येत नाही. साऊंडवाले नाराज आहात की काय? प्रकाशदादा जोपर्यंत बसलेले आहेत ना, कोणाची हिंमत नाही होणार की ह्या साऊंड कमी करा, आवाज कमी करा म्हणून सांगायची. कारण बाळासाहेबांचे खंबीर नेतृत्व आणि त्यांची साथ त्यांना लाभलेली आहे. बुवा कसं आहे, बाळासाहेबांच्या एका बोटामध्ये ताकद होती, बाळासाहेबांच्या एका बोटामध्ये ताकद होती. महाराष्ट्र बंद म्हणजे बंद करण्याची ताकद बाळासाहेबांच्या एका बोटामध्ये होती. बुवा एका अमराठीत माणसाने बाळासाहेबांना हिणवण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेबांना काय सांगितलं, मुंबई तुमची आणि भांडी घासा आमची. पण एका धगधगत्या निखाऱ्याने त्या माणसाला त्याच ताकदीने उत्तर दिलं. ते कोणतं उत्तर असेल? अरे मुंबई तुमची आणि भांडी घासा आमची. ही गोष्ट जरी खरी असली तरी बायका तुमची आणि पोरं आमची एवढ्या निद्र्या छातीने सांगणारा वक्तृत्वाचा धबधबा बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय दुसरा कोणी जन्माला आला नाही आणि जन्माला येणार पण नाही. बरोबर की नाही प्रकाशदादा? ही बाळासाहेबांची ताकद होती. बाळासाहेबांच्या मुखातून एकदा बंदुकीची सारखी गोळी निघालेली बाळासाहेबांनी परत कधी उचलली नाही. ती बाळासाहेबांची ताकद होती, नाही का बुवा? सांगण्याची गरज नाही. हे वातावरण जे दिसतंय ना, हा मराठी माणूस. तू त्यांना हिंदीमध्ये काय सांगतो? अरे मराठी माणसाची हे जत्रा हे भरलेली आहे. प्रकाशदादा सुर्वेच्या समोर तू त्यांना सांगतो की आवाज बढाव, हे बढाव. अरे हीच तर आपल्या मराठी माणसाची खाज आहे, लक्षात ठेव. अरे तो तर भैया जरी दिसलो ना तरी आपली मराठी भाषा सोडता कामा नये, एवढा लक्षात ठेव. तू काढला का? मी हे पाकिस्तान मधून इलंय की काय? तू काढला का? अरे मराठी भाषेसाठी आम्ही मरमर मारताव एवढं. आणि तू त्या का सांगतोस की तू त्या का ह्यात करतो असा? हा ये बडाव वो बडाव. बुवा भजन कसं असावं? आपण सांगतो भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे त्याला भजन म्हणतात. पण परमेश्वराच्या जवळ जायला जर पाहिजे असेल तर बुवा त्या ताकदीने भजन केलं पाहिजे, नाही काय? आज या ठिकाणी महिला वर्ग आहे. मला वाटलं तू तोंडात जरा आवर घालशील, पण नाही. मिरची सुद्धा लावून मागा पुरे केलंस तू. अहो बुवा महिला वर्ग आहेत या ठिकाणी. आणि प्रकाशदादा सुर्वे सारखे एवढे महान बुवा निष्ठावंत कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले असल्याच्या नंतर काय सांगावं, नाही काय? मनुष्याला बोलायला शिकायला 2 वर्ष लागतात, पण काय बोलावं याच्यासाठी अख्खं आयुष्य झिजवावं लागतं, नाही काय बुवा? अख्खं आयुष्य झिजवावं लागतं, नाही काय? माणसात परमेश्वराने जन्म घातल्यानंतर का सगळा दिल्या ना, पण काय बोला पाया ह्या समजत नाही. बरोबर की नाही बुवा? प्रकाशदादा सुर्वे या ठिकाणी बसलेले आहेत. ते मिरचे लावून तुझं ऐकून बसले नाही. त्यांच्या कानात काहीतरी चांगले शब्द पडावे बुवा. हा तुमका वाटत असाल आमच्या मीनाताई पानमंद तुका 3000 रुपये दिलेले असते बुवा. बुवा महिला एवढं तुझं भजन ऐकून तुका त्यांनी 3000 रुपये बक्षीस दिल्याने बुवा. काहीतरी दिवेर आपल्या आळो ठेवू गयो ना बुवा. ज्याची काहीच गॅरंटी नाही ना, ज्याची काहीच गॅरंटी नाही त्याचं नाव आहे जीवन. ज्याची काहीच गॅरंटी नाही त्याचं नाव आहे जीवन. आणि ज्याची 101% गॅरंटी आहे त्याचं नाव आहे मृत्यू. बरोबर की नाही? आयुष्यामध्ये जन्माला आल्याच्या नंतर आयुष्यामध्ये परमेश्वराने 184 पार करून हा नरजन्म आपल्याला घातलेला आहे. या नरजन्माचं सार्थक परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये आहे. मग आपण काय वाईट बोलावं? वाईट बोलण्यासाठी सुद्धा जागा आहे आणि चांगलं बोलण्यासाठी सुद्धा ही भजन रसिक आहे. त्यांच्या समोर आपण काय बोलावं याच्यासाठी आपल्याला ही जीभ दिलेली आहे. आणि त्या जिभेला त्या 32 दातांचं कुंपण घातलेलं आहे.
एका जाता 32 दातांचा कुंपण जर नसताना आज खैच्या खै जाऊन पोचलो असतो तो. म्हणून बुवा ही जीभ आहे ना परमेश्वराने दिलेली जीभ ही सगळ्यात वाईट आहे. कारण ह्याच्यावरती विष आणि साखर एकत्र राहतं. विष आणि साखर एकत्र नांदतं. एखाद्याच्या मुखामधून जर वाईट जर शब्द निघाला ना तो त्याच्या एखाद्या हृदयाला लागतो नाही काय. विष तसा विषाचा एक थेंब आयुष्य संपून टाकतो तसा एखादा वेडावाकडा शब्द समोरच्याचं आयुष्य उद्ध्वस्त करायला बुवा पुरेसा असतो. लक्षात ठेवा. विभाग प्रमुख सौ मीनाताई मानमन यांच्याकडून माझ्यासाठी पुन्हा एकदा हे 5,000 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुम्हाला उदंड असं आयुष्य लाभो अशी भगवंताच्या चरणाशी प्रार्थना करतोय. भगवंताच्या सेवेला सुरुवात करतोय. साऊंड वाले साऊंड लावानी एकदा ऐकून बघा. काय साऊंड बाहेर आवाजच येत नाही त्या पटवाचा. कसा वाजवणार होता? मॉनिटर मध्ये सुद्धा येत नाही आवाज. कशाचाच आवाज येत नाही. माय बाप दोन्ही विठ्ठल रुक्मिणी, माय बाप दोन्ही विठ्ठल रुक्मिणी.
शरण आलो म्यात चरणी शरण आलो म्यात चरणी शरण आलो म्यात चरणी शरण आलो म्यात चरणी भक्ती रसाची चंद्रभागा भक्ती रसाची चंद्रभागा भक्ती रसाची चंद्रभागा भक्ती रसाची चंद्रभागा वाहे झुळ झुळ गाई अभंगा 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 धावून आलो तुम्हा भेटाया धावून आलो तुम्हा भेटाया धावून आलो तुम्हा भेटाया धावून आलो तुम्हा भेटाया झाले दर्शन शमली काया झाले दर्शन श्रमली काया झाले दर्शन श्रमली काया झाले दर्शन श्रमली काया ओम गणपतये नमः 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 कुंडली गवरदे हरी विठ्ठल पंढरीनाथ महाराज बुधेश्वर महाराज कुणकेश्वर महाराज रामेश्वर महाराज वारेश्वर महाराज स्वामी श्री कुळाचार्य माय माऊली आई हेदुबाई आई भराडी आई जीवदानी आई महालक्ष्मी छत्रपती शिवाजी धर्मवीर छत्रपती संभाजी गुरुवर्य सुप्रसिद्ध भजनकार भजनरत्न श्रीमान श्रीधर मुडगेकर बजरंग गणपती बाप्पा भारत माता की जय. या ठिकाणी सन्माननीय सुखानंद धुरी यांच्याकडून आमचे पक्वादोदक जयदीप सावंत यांच्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. त्याचप्रमाणे विनोद चव्हाण बुवा यांचे शिष्य मोहित खडपेकर यांच्याकडून माझ्यासाठी हे 150 रुपयाचं पारितोषिक आले स्वीकारतोय. त्याचप्रमाणे विनोद चव्हाण बुवा यांचे शिष्य मोहित खडपेकर यांच्याकडून पक्वादवादक आमचे जयदीप सावंत यांच्यासाठी हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक सन्माननीय शरद कदम यांच्याकडून सुद्धा 201 रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय श्री सुरेश नारायण राणे मुक्काम पोस्ट ओझरम तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग राजहंस टॉवर रावळपाडा देईसर यांच्याकडून सुद्धा हे माझ्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने स्वीकारतोय.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बोलण्यासारखं भरपूर आहे, पण भजन काय असतं हे दाखवण्यासाठी या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलेलं आहे. आणि तुम्हा मायबाप भजन रसिक श्रोते, आज महिला वर्ग जेवढं उपस्थित आहे तेवढे पुरुष वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. भजन सेवेला सुरुवात करतोय, कारण भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे त्याला भजन म्हणतात. आजकालची भजनाची परंपरा थोडीशी बदललेली आहे, तरी सुद्धा भजनाच्या रूपाने या ठिकाणी भजनाचं सादरीकरण करूया. मनोरंजन तर तुमचं निश्चितच होणार. पुन्हा एकदा आमच्या प्रकाशदादा सुरू आहे, त्याचप्रमाणे त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी अजूनही या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा माझ्या मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतोय. आला किती गेला किती संपले भरारा, संपला नाही संपू देणार नाही प्रकाशदादा सुर्वे यांचा दरारा. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा दरारा. धन्यवाद. प्रकाशदादा सुर्वे ठिकाणी उपस्थित आहे. खरोखर आजच्या ठिकाणी या कार्यक्रमाची रूपरेषा ठरलेली असताना मला या ठिकाणी या कार्यक्रमासाठी 2 शब्द बोलण्याची सुचना केली. खरोखर प्रकाशदादा सुर्वे यांचे या ठिकाणी आभार मानतो. वास्तविकताचे एक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांना या ठिकाणी माझ्याकडून जेवढ्या शुभेच्छा देण्याच्या तेवढ्या मी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो. राजकीय क्षेत्रामध्ये वावरत असताना माझे अनेक प्रतिस्पर्धी निर्माण झाले, तरी सुद्धा या ठिकाणी या प्रतिस्पर्धाच्या कार्याबद्दल ठीक करून या राजकीय क्षेत्रामध्ये मी अजूनही 7 महिन्याने जगतो असतो. तर एकमेव श्रेय जर कुणाला जात असेल ते माझे मार्गदर्शक सर्वांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अजूनही माझ्या हृदयामध्ये स्थान ठेवलं आहे, ठेवलंच आहे. आणि याचा संस्कार सुद्धा की त्यांच्या गुण अवलंबूनच मी या ठिकाणी राजकीय क्षेत्र करत राहील अशी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि या ठिकाणी या मंडळाला पुढे शुभेच्छा देतो. प्रकाशदादा सुर्वे तुम्हाला सुद्धा येणारे हे वर्ष तुम्हाला सुखाच्या समृद्धीचे जावं अशी या ठिकाणी प्रार्थना करून माझे 2 शब्द थांबून मी परत बारामतीला रवाना होतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी पवार साहेबांच्या आवाजात शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल आमचे प्रतिस्पर्धी बुवा श्रीकांत शिरसाट बुवा यांच्याकडून माझ्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेले स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी माझे मार्गदर्शक सन्माननीय संजय सावंत उर्फ भाऊसाहेब यांनी या ठिकाणी सांगितलं आहे की आमचे प्रकाशदादा सुर्वे या ठिकाणी जे वाढलेले आहेत आणि त्यांचे आचार विचार आहेत ते मला वाटतं शरद पवार साहेबांच्या अगदी जवळचे आहेत. ते पुन्हा एकदा साहेबांसाठी जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा. या ठिकाणी आमच्या शुभेच्छा या ठिकाणी दिलेली आहे. या ठिकाणी शुभेच्छा दिलेली आहे, तरी सुद्धा या ठिकाणी मी या ठिकाणी उपस्थित आहे. या ठिकाणी क्षेत्राचं भाषण करण्यासाठी नसे तरी सुद्धा या ठिकाणी भजन म्हणजे काय या ठिकाणी जोईल बुवांनी दाखवून दिलेलं आहे. साहेबांच्या आवाजामध्ये त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहे, तरी सुद्धा मी या ठिकाणी राजकीय सदन थोडं बाजूला ठेवून मी या ठिकाणी या मंडळाला शुभेच्छा देतो. प्रकाशदादा सुर्वेंना सुद्धा माझे जवळचे मित्र आहेत ते, तरी सुद्धा मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद साहेब. पुन्हा एकदा साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा. कारण मनोरंजन हा जोईलबुवा हातखंड आहे आपला, टेन्शन घ्यायचं नाही. कारण जेवढा जोईलबुवा करेल त्याच्या दुप्पट तुम्ही सुद्धा करून दाखवाल. पण भजनाच्या सुरुवातीला भजन काय बुवा, ताल सूर नाही याच्यामध्ये जे भजन रंगतं ना बुवा. आज मला अभिमान आहे माझे जोडीवाले प्रतिस्पर्धी बुवा श्रीकांत शिरसाट अनेक त्यांनी स्पर्धा लिहिल्या पार पाडलेल्या आहेत. अनेक स्पर्धामध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळवलेले आहेत. आमच्या जोडीला ते आम्हाला घेत आहेत, हे आमचं भाग्य आहे. मोठमोठ्या राजकीय आपल्या जिल्हास्तरीय स्पर्धा या त्यांनी
म्हणजे दुसऱ्याला त्यांनी नंबर दिलेलाच नाही, एवढा त्यांचा गोड आवाज सुराला भेटतो. एवढ्या सुरामध्ये त्यांनी आज या ठिकाणी भजन केलेलं आहे मनापासून. आयरे साहेब खरोखर आभार. मला जोडीला घेतात येत बुवा, खरोखर मी एक सामान्य बुवा आहे पण मला जोडीला घेतात. आज तू मला वाटतं डबलबारी क्षेत्रात उतराच नको, कारण तुझ्यासारखे म्हणजे महेश काळे वगैरे त्यांच्या लेवलचं तुझं जे गायन आहे त्यांच्या लेवलचं आहे. आज भले 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 संगीतकार तुका सलाम करतात का ते तुमच्या आवाजावर फिदा असते. भीमसेन जोशी जे गेले ना ते मनाकडे ह्याचा आवाज ऐकण्यापेक्षा आम्ही आपले तुझा ना भरोसा न माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या माणसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर, सोडून दे धनाच्या तुलालसा, जग हे कुणाचे सांग भल्या माणसा. कधी लागेल कधी कधी लागेल रे वेड्या तुला गोडीय भंगाची, कधी लागेल रे वेड्या तुला गोडीय भंगाची. मनोभावे भजन तू कर प्रभूच्या लाग चरणाला, मनोभावे भजन तू प्रभूच्या लाग चरणाला, प्रभूच्या लाग चरणाला. करून हे पातीने शुद्धी आता त्या अंतरंगाची, कधी लागेल रे वेड्या तुला गोडीय भंगाची, कधी लागेल रे वेड्या तुला गोडीय भंगाची, गोडीय भंगाची, गोडीय भंगाची. हॅलो. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो. पमा पगरी सा
कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे, कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे, कुठे कुठे शोधू तुला, कुठे कुठे शोधू तुला, तुझे अनंत देवारे, कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे, कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे, कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे। नमस्कार, माझे नाव पार्थ संतोष जोईन. माझे गुरुवर्य उदयजी आयरे यांनी दिलेला शिवस्तुती परण सादर करण्याचा प्रयत्न करतो. ऐका शिवस्तुती परण. सदाशिव त्रिशूळ डमरुधर महादेव शिव, महादेव शंभो शिव हर हर, नीलकंठ शिव सांब हरेश्वर, धीट 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 धादा 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 धीट 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 नाना 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 धीट 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 जटा झूट शिव हर 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 हर, दादा त्रिगुण प्रणाम दा शिव शंकर, दा शिव शंकर, दा शिव शंकर दा, दादा त्रिगुण प्रणाम दा शिव शंकर, दा शिव शंकर, दा शिव शंकर दा, दादा त्रिगुण प्रणाम दा शिव शंकर, दा शिव शंकर, दा शिव शंकर दा. हर हर शंकर सांब सदाशिव त्रिशूळ डमरुधर महादेव शिव, महादेव शंभो शिव हर हर, नीलकंठ शिव सांब हरेश्वर, धीट 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 दादा 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 धीट 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 नाना 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 धीट 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 जटा झूट शिव हर 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 हर, दादा त्रिगुण प्रणाम दा शिव शंकर, दा शिव शंकर, दा शिव शंकर दा, दादा त्रिगुण प्रणाम दा शिव शंकर, दा शिव शंकर, दा शिव शंकर दा, दादा त्रिगुण प्रणाम दा शिव शंकर, दा शिव शंकर, दा शिव शंकर दा. धन्यवाद. एका जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद यांच्या माझ्या चिरंजीवासाठी करा. जय जय राम, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम, 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 जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम, जय जय राम, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम, जय जय राम, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम, 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 राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम
हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.